व्हेरी गुड मॉर्निंग. सो दिस इज मोटिवेशनल मधुरा. मी आज तुमच्या सर्वांचं, उत्सुक आणि उत्साही उद्योजकांचं, उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं ह्या कार्यक्रमाच्या 6व्या भागामध्ये मनापासून स्वागत करते आहे. उद्योजकतेत नेमकं हेच माझं चुकतं हा कार्यक्रम ज्या पुस्तकावरती आधारित आहे, ते पुस्तक या कार्यक्रमाचा नायक आहे आणि ह्या पुस्तकावरती आपण हा पूर्ण 10 भागांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे फेसबुक लाईव्ह आणि झूम वेबिनारच्या माध्यमातून. बघता बघता 5 भाग झाले सुद्धा, म्हणजे निम्मा कार्यक्रम झाला आणि प्रत्येक भागामध्ये उद्योजकतेच्या प्रवासामध्ये काम करताना आपण नेमक्या कुठल्या चुका करतो. तर अशा 140 चुका ह्या पुस्तकामध्ये कव्हर केलेल्या आहेत, पण 140 चुका कव्हर करणं ह्या कार्यक्रमामध्ये दर रविवारी अशक्य असल्यामुळे आपण टॉप 20 चुकांवरती काम करत आहोत. 20 चुका आपण निवडलेल्या आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपण 2 चुका घेत आहोत. बघता बघता 5 भाग झालेले आहेत आणि आज आहे 6वा भाग. 6व्या भागामध्ये नवीन 2 चुका. उद्योजकतेच्या प्रवासामध्ये आपण काय चुका करतो आणि त्या चुका आपल्याला सुधारण्यासाठी काय आपण केलं पाहिजे ह्यावरती मार्गदर्शन करत आहेत अर्थातच बिझनेस कोच विश्वास वाडे सर, आणि जे या कार्यक्रमाचे पण सर्वेसर्वा आहेत आणि पुस्तकाचे लेखक पण आहेत. तर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे आपली पूर्ण टीम आहे. तर मी पहिले कार्यक्रम सुरू करण्याच्या आधी फेसबुक लाईव्ह, फेसबुक स्ट्रीमिंग तुमच्यापर्यंत कार्यक्रम पोहोचवणाऱ्या आहेत आपल्यासोबत आकांक्षा पराळकर मॅम. तर मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्याही ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि आपल्या संपूर्ण टेक्निकल बाजू त्या सांभाळत आहेत. उद्योजकांना छानपैकी हा कार्यक्रम ऐकता यावा फेसबुक वरून सुद्धा आणि इथून सुद्धा, यासाठी हा संपूर्ण कार्यक्रम त्या घेत आहेत. त्यामुळे आकांक्षा मॅम तुमचे खूप सारे आभार. त्यानंतर मी आहे मोटिवेशनल मधुरा. मी कॉन्फिडन्स कोच आहे. मी उद्योजकांच्या आणि महिलांच्या व्यक्तिमत्वावर, पब्लिक स्पीकिंग आणि आत्मविश्वासावर काम करते आहे. त्याबरोबर आजच्या कार्यक्रमाचे आणि पुस्तकाचे लेखक बिझनेस कोच विश्वास वाडे सर, त्यांची फर्म आहे रोणा ऑन्थ्रोलॉजी. या माध्यमातून अनेक उद्योजकांना बिझनेस कोचिंग ते करत असतात. सो ही इज अ ट्रेनर, ही इज अ कोच, ही इज अ मेंटॉर. आणि त्यांच्या सानिध्यामध्ये आपल्याला आपल्या चुका समजत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे मला वाटतं. तर या कार्यक्रमाची पुढील सर्व सूत्र मी आता सरांकडे देत आहे, कारण ते आपल्याला आज पुढच्या 2 चुकांवरती मार्गदर्शन करणार आहे. तर पुढच्या 2 चुका काय आहेत फक्त समजून घ्यायच्या नाहीये, अर्थातच त्यावरती आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर काम देखील करायचं आहे. तर वळूया आजच्या कार्यक्रमाच्या पुढच्या 2 चुकांवर. आतापर्यंत 5 भागांमध्ये 10 चुका आपण कव्हर केलेल्या आहेत. तुम्हाला जे फेसबुक वरती हा कार्यक्रम बघतायत, तुम्हाला जर आपल्या झूम वेबिनार मध्ये जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कार्यक्रमाच्या व्हिडिओच्या तिथे तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा नंबर पोस्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला नक्की संपर्क करेल आणि ज्या उद्योजकांना काही प्रश्न असतील, काही अडचणी असतील, तुम्ही तिथे तुमचे प्रश्न देखील मांडू शकता. आतापर्यंतचे 5 भाग देखील तुम्हाला फेसबुक लाईव्ह विश्वास वाडे सर यांच्या पेजवरती, यांच्या प्रोफाईलवरती बघायला. पुढे जाऊया. मी बाकीची सगळी सूत्र आता विश्वास वाडे सरांच्याकडे देते. आणि हो, अनेक उद्योजक विचारतात की सरांनी पुस्तक लिहिलेलं आहे, मग आम्ही पुस्तक वाचून चुका सुधारतो. पण मला असं वाटतं की जसं आपण पुस्तक वाचून स्विमिंग शिकू शकत नाही, तसं पुस्तक वाचून आपण उद्योजकीय चुकांवरती देखील काम करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक गुरु, एक कोच लागतो जो आपल्याला योग्य पद्धतीनं मार्गदर्शन करेल. कारण 140 चुका पुस्तकात दिलेल्या आहेत, पण नेमक्या आपण कुठल्या चुका करतो हे सांगणारा एक गुरु, प्रत्येक क्षेत्रात एक गुरु असलाच पाहिजे आणि व्यवसायामध्ये तर गुरु असलाच पाहिजे. कारण उद्योजक राजा असतो आणि तो हम करे सो कायदा असं त्याची एक मानसिकता असते. त्याला मी जे करतो ते योग्यच आहे, मी जे करतो ते बरोबर आहे आणि मला कोणी शिकवायचं नाही, म्हणून तर नोकरी सोडून तो उद्योगात आलेला असतो. आणि मग इथेही येऊन तो का बरं गडबड करतो? कारण ही मानसिकता, मला कोणाचं ऐकायचं नाहीये. पण असं नाहीये. हे आपल्याला प्रगती करायची असेल तर एक गुरु, एक कोच आपल्याला हवेच आहे. सो लेट्स, आपण आता आपले जे गुरु आहेत, आपले जे मेंटॉर आहेत बिझनेस मधले,
त्यांच्याबद्दल आपण समजून घेतलेलंच आहे. कार्यक्रमामध्ये तुम्हाला त्यांचा अजून सखोल त्यांच्या ज्ञानाबद्दल, त्यांच्या पूर्ण उद्योजकतेमधल्या अनेक अशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये त्यांचा हातखंड आहे. सेल्स हा त्यांचा अत्यंत आवडीचा विषय आहे. पुढच्या महिन्यात आर्ट ऑफ सेल्सची बॅच पण सुरू होते आहे आणि मी 2दा अटेंड केलेली अफलातून बॅच आहे ती. तर मी त्यांच्याकडे आता कार्यक्रमाची पुढची सूत्र देते आहे. थँक्यू वन्स अगेन सगळ्या उद्योजकांचे, तुम्ही येता आणि म्हणून आमचा उत्साह वाढलेला असतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू यू सर. येस, थँक्यू मधुरा मॅडम एवढ्या चांगल्या इंट्रोडक्शन बद्दल. आणि खरंच जसं आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर एक पर्पज असावा लागतो आणि पर्पजच तुम्हाला सकाळी उठण्यासाठी मदत करतो आणि धावण्यासाठी मदत करतो. तसं संडे सुद्धा आपण आपल्यासाठी रिझर्व ठेवलेला असतो, परंतु हे जे इथे वेबिनारमध्ये जे उद्योजक येतात आणि ते त्यांचे जे आताचे फीडबॅक आपण ऐकले की आम्ही हे इम्प्लिमेंटेशन करतोय, याच्यातून हे रिझल्ट आले, त्याच्यातून हा नवीन व्ह्यू मिळालेला आहे, ह्याच्यातून ही प्रगती सुरू झालेली आहे. आणि हा कार्यक्रम सुरू करताना जसं तुमचं आणि माझं बोलणं झालं होतं की याच्यापैकी 1% जरी इम्प्लिमेंटेशन झालं तरी या कार्यक्रमासाठी जी काही आपण मेहनत करतोय, आपली टेक्निकल टीम असेल, तुम्ही असाल, मी असाल, मी आहे, तर कारण त्याच्या पाठीमागे कोणताही कार्यक्रम करताना खूप नियोजन आणि वेळ देणं, कमिटमेंट या सगळ्या गोष्टी आल्या. करेक्ट. आणि ज्याप्रमाणे आपले उद्योजक इम्प्लिमेंट करतात आहे त्याप्रमाणे मला तर खूप आनंद झाला आहे आणि मला असं वाटतं की 140 चुका कव्हर करा. पण विल चेक की कसं करता येईल. पण डेफिनेटली 5 आपले एपिसोड झालेले आहेत, 10 चुका ऑलरेडी कव्हर झालेल्या आहेत. आज अजून 2 नवीन चुका बघणार आहोत. आणि ह्या चुकावर जेव्हा बोलतो ना तेव्हा ना मला त्यातून नवीन अजून गोष्टी अशा कळतात की ते ज्याच्यातून अजून चांगले रिझल्ट कसे येतील आपल्या उद्योजकांना, त्याच्यातून अजून नवीन इनपुट्स कसे मिळतील आणि नवीन इनपुट्समुळे नवीन सिस्टम्स आणि प्रोसेसेस डेव्हलप झाल्यामुळे पुढे कसं जाईल. तर ह्याचा जो आउटकम आहे ना तो खूप चांगला आहे आणि तो आपण सगळ्यांना जे इथे पार्टिसिपंट आहेत ते बघतातच आहेत. फेसबुकच्या माध्यमातूनही आज अनेक लोक आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. काही लोकांना लाईव्ह मध्ये सामील होता येत नाही, मग ते नंतर बघतात आणि त्यांचे फीडबॅक आपल्याबरोबर शेअर करतात. तर आपण लवकरच ओळखूया आजच्या नवीन चुकी. तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि अनेकांना ही चूक जी आहे ना तेही माहित नाही की आपण ही चूक करतो. त्या पूर्ण पुस्तकामध्ये 140 चुकांमध्ये काही चुका ह्या नोईंगली करत आहे उद्योजक करतायत डे टू डे त्यांच्या ऑपरेशन्समध्ये. पण काही चुका अशा त्या माहीतच नाही आहेत की ही चूक पण आहे. त्यातली ही एक चूक आहे, स्वप्रतिमा कमजोर असणे. आता स्वप्रतिमा हा मराठी शब्द असल्यामुळे काही लोकांना तो जड जाईल. सेल्फ इमेज हा लगेच कनेक्ट होतो. तर सेल्फ इमेज वीक असणे. आता ही सेल्फ इमेज वीक असणे म्हणजे काय, तर मी ना एक एक्झाम्पल खूप साऱ्या प्रोग्राम मध्ये देत असतो की एक प्लॉट आहे आणि त्याच्यामध्ये एका क्षेत्रातला सेम साईजचा 3 लोकांनी एक प्लॉट विकत घेतला. तिन्ही कन्स्ट्रक्शनच्या बिझनेसमध्ये आहेत. एका माणसाने 4 माळ्याची बिल्डिंग विकली आणि बनवली आणि विकली. एका माणसाने 11 माळ्याची बिल्डिंग बनवली आणि विकली. आणि तिसरा जो उद्योजक होता त्याने 40 माळ्याची बिल्डिंग बनवली आणि विकली. क्षेत्र एकच, प्लॉट एकच, पण बिझनेस वेगवेगळा. मार्केट एकच, बिझनेस वेगवेगळा. प्रॉडक्ट एकच, पण टर्नओव्हर वेगळा. तर ह्याचा संबंध कशाशी आहे? का असं? त्याला वेगळं मार्केट आहे, त्याला वेगळा कस्टमर आहे, त्याला वेगळे फॅसिलिटीज आहेत, असं आहे का? असं नाही. दुसरं एक्झाम्पल बघू. एका वर्गात 60 विद्यार्थी शिकत असतात किंवा 30 विद्यार्थी शिकत असतात. एकच शिक्षक असतात आणि तेच शिक्षक सगळ्यांना शिकवत असतात, पण सगळ्यांचे पर्सेंटेज वेगवेगळे येतात. असं आपल्या बाबतीतही आहे. आपले 8-10 जण जर मित्र असू
तर सगळे मित्र जरी एकत्र राहत असले, कदाचित त्यांची परिस्थिती आसपासची असेल, पण पुढल्या 5-10 वर्षांमध्ये सगळ्यांचा जो स्पीड असतो तो वेगवेगळा असण्याची शक्यता आहे. सक्सेस फेलियर वेगवेगळे असू शकतात. असं का? स्वप्रतिमा, सेल्फ इमेज. आता सेल्फ इमेज ही पॉझिटिव्ह असते आणि निगेटिव्ह पण असते. पॉझिटिव्ह असेल तर जास्त फायदा होतो, सकारात्मक. निगेटिव्ह असेल तर नुकसान होतं. मी हे करू शकत नाही, हे निगेटिव्ह आहे ना स्टेटमेंट. मग ही स्वप्रतिमा बनते कशी? सेल्फ इमेज बिल्ड कशी होते? तुमचे विचार, तुमच्या आजूबाजूची माणसं, सवयी, हॅबिट्स. काही गोष्टी तर आपण इनडायरेक्ट आपलं प्रोग्रामिंग करत असतात ना. टीव्हीचे प्रोग्राम्स, डेली सोप रोज चालतात ना महाराष्ट्रामध्ये, भारतातच चालतात ना. ते डेली सोप काय करतं? प्रोग्रामिंग करतं ना. डेली सोप मध्ये काय दाखवतात आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, जे बघत असतील त्या. किंवा न्यूज आहेत, न्यूज. कोणतेही न्यूज चॅनल लावलं तर किती पॉझिटिव्ह त्याच्यामध्ये न्यूज असतात. तर स्वप्रतिमा कमजोर असणं ही एक चूक आहे. पण ती डायरेक्ट इंटेन्शनली असते का? तर नाही, इंटेन्शनली नसते. पण आपण ती करत, त्याच्यावर इंटेन्शनली काम नाही करत. सेल्फ इमेज तुम्हाला ती इंटेन्शनली बिल्ड करायला लागेल. तसं एक थॉट आहे ना की तुम्ही एखादं काम करू शकता, याचा विचार केला तर तुम्ही ते करू शकता. तुम्ही जर विचार केला नाही करू शकत तर नाही करू शकत. तुम्ही ठरवलं की तुमची जी कंपनी आहे आता, ती सपोज 1 करोडला आहे, 1 करोडच्या टर्नओव्हरला आहे. ती पुढल्या 10 वर्षामध्ये 100 करोडला करायची. तर ती होऊ शकते का? कदाचित 100 करोड नाही होणार, पण 1 करोडपेक्षा निश्चितच मोठ्या स्केलला असेल. तर तुमची सेल्फ इमेज तुम्हाला डायरेक्ट इनडायरेक्ट घडवत असते. तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे खूप महत्वाचं आहे. जसं अंड बाहेरून फुटलं तर त्याचं ऑमलेटच होतं, आतून फुटलं तर काय होतं? नवीन नवीन लाईफ सुरू. तसंच आहे. मग आता ह्या सेल्फ इमेजवर काम करायचं असेल तर काय केलं पाहिजे? तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी माणसं, तुमच्यापेक्षा जास्त मोठा विचार करणारी माणसं, तुमच्यापेक्षा जास्त फेलियर बघितलेली पण सकारात्मक असणारी माणसं. काल एका न्यूज चॅनलवर विजयपत सिंघानिया पेपनचे त्यांचा इंटरव्ह्यू होता. त्याच्यामध्ये त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही फेलियर आणि सक्सेसला कसं बघता? त्यामुळे मी असं काही विचार करत नाही. मी विचार करतो की पुढे काय असेल, अजून बेस्ट काय असेल, अजून चांगलं कसं करता येईल. तर तुम्हाला सेल्फ इमेजवर इंटेन्शनली काम करावं लागेल. मग ते तुमच्या विचाराच्या माध्यमातून असून, आणि हल्ली काय झालंय, सोशल मीडियामुळे आणि भारतामध्ये इंटरनेट पॅक सगळ्यात स्वस्त असल्यामुळे आपल्याला यूट्यूबचं चॅनल ओपन आहे, फेसबुक ओपन आहे, त्याच्यानंतर इंस्टाग्राम आहे, त्याच्यानंतर तुमचे व्हॉट्सअप आहे, आणि तिथे आपलं प्रोग्रामिंग होतं इनडायरेक्टली. आपण जे न्यूज वाचतो, आपण ज्या प्रकारचे व्हिडिओज बघतो, ज्या प्रकारचं वाचन, तर पुस्तकातून वाचन हल्ली खूप कमी होतं असं ऐकायला मिळतं. खरं काय माहित नाही मला. परंतु निगेटिव्ह गोष्टी खूप लवकर स्प्रेड होतात आणि त्यामुळे अनेकांना स्वतःवरच विश्वास कमी व्हायला लागतो की मी हे करू शकतो का नाही करू शकतो. आणि निगेटिव्ह थॉट हा नेहमी पॉवरफुल असतो पॉझिटिव्ह थॉटपेक्षा. आपण नेहमी एखादी गोष्ट विचार करतो, करूया 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 करूया, 6 महिने विचार करतो आणि एक थॉट असा येतो की आपण नको करूया, आणि तो एवढा पॉवरफुल असतो की आपण करत नाही. तर सेल्फ इमेजवर काम इंटेन्शनली करावं लागेल. त्याच्यासाठी तुमच्यापेक्षा जास्त हुशार माणसं, जास्त चांगली माणसं, जास्त ज्याला आपण म्हणू की जास्त सक्सेस बघितलेली माणसं, ज्यांना
एक फ्युचर असतं ना, मोठं काहीतरी करायचं असतं. अशी माणसं काही इंटेन्शनली चांगल्या सवयी तुम्हाला लावून घ्याव्या लागतील. सवयी कशा लावायच्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही सवयी सोडाव्या लागतील जेणेकरून तुमची स्वप्रतिमा कमजोर होईल. काही सवयी सोडता येत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला चांगल्या माणसांची मदत घ्यावी लागेल. आज मार्केटमध्ये खूप चांगले माणसं आहेत अवेलेबल, खूप चांगले कोचेस आहेत, त्यांची पेड मदत घ्या, त्याचाही फायदा होऊ शकेल आणि तुमची जी स्वप्रतिमा आहे ती तुम्हाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जायला मदत करू शकेल. मधुरा मॅडम, तुम्हाला याच्यावर काही बोलायला आवडेल सेल्फ इमेजवर? नाही सर, तुम्ही खूप छान मुद्दा कव्हर केलेला आहे, पण सर म्हणतात ते बरोबर आहे, व्हॉट इज इनसाइड विल फ्लोट आउटसाइड. आतून अंड फुटलं तर ऑफकोर्स एक नवीन लाईफ जन्माला येते. सो आपण जितकं स्वतःवरती काम करू, बऱ्याच उद्योजकांना वाटतं की मला बिझनेसमध्ये बदल आणायचे आहे, बिझनेस 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 बिझनेसमध्ये बदल आणायचे, माझ्या बिझनेसमध्ये नवीन प्रोडक्ट लॉन्च करायचे, बिझनेसमध्ये अपग्रेडेशन करायचे, टीम चांगली करायची, एव्हरी टाइम दे रन बिहाइंड द बिझनेस. पण जर स्वतःवरती काम केलं, स्वतःच्या कॉन्फिडन्स लेवलवरती काम केलं, आपला आत्मविश्वास जर 100 टाइम्स असेल तर मला वाटतं आपलं प्रॉडक्ट कॉन्फिडेंट प्रॉडक्टच असणार आहे, आपली टीम पण कॉन्फिडेंट टीमच असणार आहे. आपलं व्यक्तिमत्व जसं आहे तसं आपल्या बिझनेसचं व्यक्तिमत्व असतं. आपल्या व्यक्तिमत्वावर, आपल्या सेल्फ इमेजवरती आपण एकदम पॉवरफुली आणि एकदम स्ट्रॉंगली इनर वर्क आपण ज्याला म्हणतो ते जर केलं, डेफिनेटली दे आर गोइंग टू गिव्ह यू द बेस्ट रिझल्ट, द बेस्ट. बाहेर पळण्यापेक्षा आतून जर आपण एक सकारात्मक आणि आत्मविश्वासी काम केलं तर डेफिनेटली आपली दगदग धावपळ वाचणार आहे आणि एक आपला व्यवसाय हा आपण स्वतः खूप वेगळ्या लेवलला पण बघणार आहोत. तर बरोबर आहे, सेल्फ इमेज, सेल्फ वर्क व्यवसायामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण सेल्फ इमेज जर आपली स्ट्रॉंग असेल तर आपले निर्णय पण स्ट्रॉंग असतात, आपण खूप उत्तमरित्या व्यक्त होतो. आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरती इतरांवर अवलंबून राहण्याची गरज नसते. पण ऍट द सेम टाइम आपल्या बिझनेसमध्ये एक मेंटॉर पण असतो ज्यांच्याशी आपण डिस्कशन्स पण करतो. म्हणजे आपल्यामध्ये ऍटिट्यूड आणि ॲरोगन्स पेक्षा आपल्यामध्ये कुठेतरी सकारात्मक दृष्टिकोन असतो प्रत्येक घटनेकडे आणि गोष्टीकडे बघण्याचा. कारण आपण स्वतःबद्दलच हॅप्पी असतो. जेव्हा आपण आपल्याबद्दल आनंदी असतो त्यावेळेला आपल्या व्यवसायाबद्दल पण आपण सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करायला लागतो. मी कायम एक गोष्ट सांगत असते की आपला व्यवसाय म्हणजे आपलं मूल आहे. आपल्याला कळायला पाहिजे की आपलं बाळ कुठे रडतंय, कुठे त्याला कडेवर घ्यायचंय, कुठे त्याला रागवायचंय, कुठे त्याच्याकडे दुर्लक्ष करायचंय, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि हे कधी कळतं, जर आपली सेल्फ इमेज स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कळतं की आपला व्यवसाय कुठे रडतोय, कुठे चिडतोय, कुठे पडलाय, कुठे त्याला उचलायचंय. नाहीतर आपण पण चिडचिड करतो, आपला व्यवसायात प्रॉब्लेम आहेत, आपल्या व्यवसायात प्रॉब्लेम आहेत, व्यवसायात प्रॉब्लेम आहेत. अरे व्यवसायात प्रॉब्लेम नाहीयेत, आपल्याला स्वतःमध्ये ते शोधले पाहिजे. आणि ज्यांची सेल्फ इमेज एकदम स्ट्रॉंग असते ते कंप्लेंट कमी करतात, कॉम्प्लिमेंट जास्त करतात. ते डू लेस कंप्लेंट, ते कंप्लेंट मोड मध्ये कमी असतात आणि कॉम्प्लिमेंट मोड मध्ये जास्त असतात. ते ऑलवेज हॅव अ सोल्युशन फॉर एव्हरी प्रॉब्लेम. ते ऑलवेज फाइंड अ बून इन डिस्गाइज. प्रॉब्लेम मधून सुद्धा, म्हणजे एखाद्या खड्ड्यात जरी त्यांना टाकलं तर तिथे ते झाड लावून फळं लागतील त्या झाडाला, ह्याच्यावर फोकस असतो की ओके मला खड्ड्यात टाकलंय ना, मी खड्ड्यात उतरून कसं काय झाड लावू शकतो. तो सेल्फ इमेज, सेल्फ वर्थ ज्या व्यक्तींकडे आहे त्या व्यक्तींची मानसिकता आणि दृष्टिकोन अत्यंत वेगळा असतो. सरांनी जे सांगितलं त्याचा अनुभव मी स्वतः घेते आहे. तुमचे विचार, तुमची संगत, तुमच्या आजूबाजूच्या घटना, या गोष्टी खूप त्याच्यासाठी सपोर्टिव्ह असतात. म्हणजे तुमचा एखादा मित्र असेल ज्याला ट्रेकिंगची सवय असेल तर तुम्हाला बाय डिफॉल्ट एखादा तरी ट्रेक करायची इच्छा होणारच आहे. तुमचे व्यावसायिक मित्र जर उद्योजकतेमध्ये डॉन असतील, आपल्याला म्हणजे एक असतं ना, आधीच कॉम्प्लेक्स असतो स्वतःबद्दल आणि दुसरा कॉम्प्लेक्स ना इतरांच्या बद्दल असतो, किंवा ना आधीच न्यूनगंड असतो आणि इतरांच्याकडे बघून तो आणि वाढवायला लागतो. आपण इतरांच्याकडे बघून तो न्यूनगंड आपण कमी केला पाहिजे.
करेक्ट. अशा व्यक्तींची दोस्ती केली पाहिजे, अशा व्यक्तींना गुरु केलं पाहिजे. पण एखादी आपल्यापेक्षा स्मार्ट मैत्रीण असली की मग आपला कॉन्फिडन्स आणि कमी पडतो, की जेव्हा की तिच्या संगतीत राहून आपला कॉन्फिडन्स आपल्याला 10 टाइम्स वाढवायचा आहे. तो ही गोष्ट खूप छान स्लाइड मध्ये सरांनी सांगितली की चांगले विचार, चांगली पुस्तकं, युट्यूब वरती खूप ज्ञान देणारे आहेत, पण सगळं ज्ञान आपल्यासाठी नाहीये ना. येस येस, करेक्ट. या सगळ्या गोष्टी आहेत. वी हॅव टू फोकस. आपण आता मला वाटतं प्रश्नांवरती घेऊया की खरंच इथे उद्योजकांना किती जणांना असं वाटतं की येस, माझा कॉन्फिडन्स कमी आहे, माझं व्यक्तिमत्व कमी आहे, माझ्या प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजीज कमी आहेत, माझ्यातली निर्णय क्षमता कमी आहे, म्हणून माझा बिझनेस कुठेतरी बरोबर आहे, काम करायची गरज आहे, असं किती जणांना वाटतं आहे. त्यांनी खरंच अवश्य, तुम्ही जे फेसबुक वरती बघत आहेत हा कार्यक्रम, त्यांनी सुद्धा आम्हाला मेसेज करावेत. कारण एकच वाक्य लक्षात ठेवा, व्हॉट इज इनसाइड इज गोइंग टू फ्लोट आउटसाइड. व्हॉट एव्हर इज इनसाइड, आतमध्ये काय आहे, आतमध्ये फिअर आहे, बिझनेस हा सगळीकडे अस्थिर असणार आहे. तर मला वाटतं कमेंट करा फेसबुक लाईव्ह वरती. मी फेसबुक लाईव्हचे पण प्रश्न बघते आहे. त्याचबरोबर इथे जे उपस्थित आहेत त्यांनी पण आपलं एक शेअरिंग करायला हरकत नाही. आपल्याकडे पुढच्या प्रश्नाकडे जायला अजून 5-7 मिनिटं आहेत. प्रश्न येईपर्यंत 2 वाक्य सांगतो, मला खूप आवडतात. एक वाक्य म्हणजेच असली दम अंदर होता है. असली दम असतो तो आतमध्ये असतो. असली दम अंदर होता है, दिल के अंदर. ते वाक्य मला खूप आवडतं. आणि दुसरं म्हणजेच कमजोर लोक रोते. तुम्हाला जर नेहमी कंप्लेंट दिसतील सिस्टम बद्दल, गव्हर्नमेंट बद्दल, माणसांबद्दल, टीम बद्दल, प्रॉडक्ट बद्दल, मार्केट बद्दल, सेल्स बद्दल, रिकव्हरी बद्दल, प्रॉफिट बद्दल, तर समजायचं आपण कमजोर आहोत. तर कमजोर माणसं रडत असतात आणि सक्षम माणसं ती ज्या गोष्टी आवडत नाही त्याच्यामध्ये बदल घेऊन तर सेल्फ इमेज स्ट्रॉंग असेल तर आपल्याला याच्यावर काम करता येतं. लॉकडाऊन मध्ये अनेक जण बिलियनियर झालेत. एलॉन मस्क हा जगातला श्रीमंत व्यक्ती लॉकडाऊन मध्येच झालेला आहे मला वाटतं, किंवा कोरोना काळात झालेला आहे. अनेक उद्योजकांनी सांगितलेलं आहे की बिझनेस सफर झाला, हे झालं, ते झालं, अनेक प्रॉब्लेम्स आले. पण ह्याच कोरोनामध्ये अनेक जण श्रीमंत पण झालेले आहेत. तर कोरोना हा प्रॉब्लेम नाहीये मला वाटतं. बाहेरून येणारे प्रॉब्लेम, बाहेरून येणारं चॅलेंज हे कधीच चॅलेंज नसतं. चॅलेंज हे कायम आतमधून येतं. आतलं सैन्य जर सांभाळता आलं ना, आत्मसैन्य म्हणतो ना, भीती. आता ना पहिले 6 विकार होते, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. 7वा एक खूप डेंजर आलेला आहे, त्याला म्हणायचं भीती, फिअर. तो आतलं सैन्य आहे ना, ते सगळे मॅनेज करतात बाहेरच्या गोष्टी सुद्धा. तर कोरोना अख्ख्या जगाचं संकट होतं, पण ह्या कोरोनामध्ये बिलियनियर झालेत. लोकांनी 2 व्यवसाय सुरू केलेले आहेत. येस, खुदी को कर बुलंद इतना. बरोबर आहे, सरांनी छान इकडे वाक्य टाकलेलं आहे की आपण जे डायलॉग्स म्हणतो ना, मूवी मध्ये अनेक डायलॉग्स असतात. इतकं स्वतःलाच इतकं मोठं करायचं की देवानं सुद्धा विचारायला पाहिजे, बोल तुला काय पाहिजे. तो मला वाटतं तुमचं शेअरिंग घेऊया आपण. नाही, शेअरिंग का बरं घ्यायचंय की येस मधुरा मॅम, वाडे सर, माझी सेल्फ वर्थ खूप स्ट्रॉंग आहे. यू कॅन हॅव डिक्लेरेशन्स ऑल्सो. करेक्ट. माझे एक मित्र म्हणतात की जेव्हा खड्डा खोदला जातो तर तेव्हा खड्डा बघण्यापेक्षा त्याच्यामध्ये झाड लावता येतं, हे मी नेहमी बघत असतो. ट्रू. आणि करोनाच्या काळामध्ये जे काही खड्डे पडले, म्हणाले मी त्याच्यामध्ये झाडं लावली आहेत आणि त्या झाडाला थोड्या दिवसात फळं येतील. सो सेल्फ इमेज. खरं तर करोनाचा काळ, मला एक, आता सगळे इथं उपस्थित उद्योजक आहेत आणि सर पण आहेत, तर मला वाटतं खऱ्या अर्थानं कोरोना वॉज द बून इन डिस्गाईज. कोरोनानं आपल्याला खूप गोष्टी शिकवल्या. त्यानं आहे ना पहिले शांत राहायला शिकवलं. आपण जे अर्जुनासारखे पळत होतो ना, त्यांनी त्या आपल्याला ना सारखे धनुष्य लावून पळतोय, धनुष्य लावतोय आणि पळतोय. त्यानं पहिले ना थोडं शांत बैस, विचार कर, तुझ्या बिझनेस वरती काम कर, स्ट्रॅटेजीज वर काम कर. पण हे किती लोकांनी केलं हे पण शेअरिंग करू शकता तुम्ही. सेल्फ इमेज वर किती लोकांनी काम केलं कोरोना काळामध्ये.
या तृप्ती, या आय नो, आय एम द विटनेस ऑफ इट. व्हेरी गुड. त्यांना काही शेअरिंग करायचं असेल करता येऊ शकेल. शेअरिंग करू शकता तृप्ती मॅम. गुड मॉर्निंग टू ऑल. ऍक्च्युली कोरोनासाठी तर थँक्यू म्हणायला पाहिजे असं मला वाटतं. कारण की त्याच्यामुळे आपण इथे या मागे म्हणजे बिझनेस स्टार्ट केल्यानंतर खूप बिझी होतो. सरांनी ती लास्ट टाइम चूक पण सांगितली की काम आणि काम, फक्त स्वतःकडे सेल्फ इमेजकडे किंवा सेल्फ डेव्हलपमेंटकडे अजिबात लक्ष नव्हतं. हे काम आहे तर हे फक्त करायचं एवढंच टार्गेट होतं. पण आता ह्या कोरोनाच्या पिरियडमध्ये वेळ मिळाला आणि त्यामुळे सेल्फ इमेजकडे, सेल्फ डेव्हलपमेंटकडे जास्त लक्ष देण्यावर फोकस करता आला. आणि त्या दृष्टीने मधुरा मॅमचा तर खूप सपोर्ट मला मिळाला. त्या खूप छान मेंटॉर आहेत आणि त्यामुळे माझ्यामध्ये खूप चेंजेस झाले आणि त्या माझ्यावरती मी खूप काम केलेलं आहे आणि त्याचं इम्प्लिमेंट मी आता सध्या माझ्या बिझनेसमध्ये करत आहे. तृप्तीबद्दल एक छोटं शेअरिंग करते की तिच्या मुलाचा मला ऑडिओ आला. तिचा 10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यानं मला ऑडिओ पाठवला की मधुरा मॅम, माझ्या मम्माला तुम्ही एकदम चेंज करून टाकलंय. सो इट वॉज सो क्यूट. आणि खरंच खऱ्या अर्थानं खूप साऱ्या उद्योजकांनी पण आपल्यावरती काम केलेलं आहे या कोरोना काळामध्ये. तर छान शेअरिंग झालं. थँक्यू तृप्ती, थँक्यू फॉर द एक्नॉलेजमेंट. आणि मी पण सरांचं खूप सारं मार्गदर्शन घेतलेलं आहे कोरोनामध्ये. येस. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर. येस. तर आजची पहिली असाइनमेंट आपण देऊ सेल्फ इमेजवर. तर तुम्हाला सगळ्यांना जे कोणी फेसबुकच्या माध्यमातून लाईव्ह बघतात हा कार्यक्रम, रेकॉर्डेड लाईव्ह बघतात बरेच जण, त्या सगळ्यांसाठी आणि इथे वेबिनारमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या उद्योजकांसाठी ही असाइनमेंट आहे की स्वतःच्या सेल्फ इमेजवर तुम्ही कसं काम करणार पुढल्या साधारण 20 दिवस, 60 दिवस, 90 दिवस असा एक जर टाइम फ्रेम ठरवला तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर आमची काही मदत हवी असेल, आमच्या टीमची काही मदत हवी असेल तर प्लीज 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 आम्हाला कळवा. आम्हाला मदत करायला नक्की आवडेल. तर सेल्फ इमेज बद्दल ऑलरेडी बोललेलो आहोत मॅडम. दुसऱ्या टॉपिककडे, दुसऱ्या ग्रुपकडे आपण. येस. तर सेल्फ इमेज बद्दल सगळ्यांना, आणि खाली कमेंट्स पण छान आलेले आहेत. दयाजींनी लिहिलेलं आहे की त्यांनी डायलॉग टाकलेला आहे मूवी मधला. त्याचबरोबर एक मिनिट मी कमेंट्स वाचते कारण ते शेअरिंगच आहे एक प्रकारे. जोशी म्हणजे ऍग्री आहेत. येस लिहिलेलं आहे. उल्हास पिसाट सरांनी लिहिलेलं आहे 100% ऍग्रीड विथ द टॉपिक. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो थँक्यू बोथ ऑफ यू. थँक्यू फॉर द शेअरिंग. आणि उन्मेष थत्ते सर आहेत जे फेसबुक लाईव्ह वरनं, आणि राजाराम चिकणे सर पण आपल्याला फेसबुक लाईव्ह वरनं कमेंट करता आहेत. तो सगळ्यांचे फेसबुकवरती हा कार्यक्रम जे बघतायत आणि झूम वेबिनारवरती जे उद्योजक उपस्थित आहेत, तुम्हाला सगळ्यांचे मनापासून आभार. मी प्रत्येक वेळेला म्हणते की श्रोता जर उत्साही असेल ना तरच वक्ता उत्तम बोलू शकतो. तर तुमची एनर्जी आम्हाला येत असते. पुढच्या टॉपिक कडे जाऊया. पुढचा टॉपिक एकदम 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 अफलातून आहे. एकदम मस्त चूक आहे ती, आणि ती चूक सगळेच करत असतात हे मला माहिती आहे. बरेच उद्योजकांची ती चूक होत असते आणि विश्वास सर त्या चुकांवरती खूप छान मार्गदर्शन करतायत. तर आपण जाऊया पुढच्या चुकीकडे. येस. त्याची या भागातली आणि एपिसोड मधली आपण पुढची चूक बघणार आहोत. ती चूक जी आहे ती अनेकदा चूक आहे असं वाटत नाही. तुमच्या उद्योगाची टॅगलाईन नसणे किंवा असलेली टॅगलाईन तेवढी अपील न हो. तर फेसबुकच्या माध्यमातून जर तुम्ही लाईव्ह बघत असाल आणि तुमच्या उद्योगाची जर टॅगलाईन नसेल तर तुम्ही ही चूक करत आहात. तुमच्या उद्योगाची टॅगलाईन दुसऱ्या कोणीतरी बनवली आहे आणि त्याने तुम्हाला दिली की ही वापर, ही चांगली आहे, आणि ती तेवढी अपील होत नसेल तरी सुद्धा ही चूक तुम्ही करत असाल. तर उद्योगाची टॅगलाईन नसणे. आता अनेकांचे उद्योग आपल्याला कळत नाही करत. ते सांगतात मी इन्शुरन्स विकतो किंवा मी एखाद्या ट्रेनिंगचं प्रॉडक्ट विकतो किंवा मी आमचं एखादं छोटंसं क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट आहे. पण त्या टॅगलाईन मधून ते समजत नाही, कारण तुमच्यासारखेच अनेक लोक बिझनेस करत. मग तुमचं वेगळेपण काय आहे? तुमचं वेगळेपणाचं रिफ्लेक्शन आहे का त्याच्यामध्ये? आणि अनेकदा तर अनेक उद्योजक त्याला ना इम्पॉर्टन्स देत नाही. टॅगलाईन नसतेच, ती का असावी हेच माहित नाही करत.
त्याची जी इम्पॉर्टन्स आहे ना टॅगलाईनची तीच माहिती नाही. जर नसेल तर ती करणं गरजेचं आहे तुमच्या उद्योगाची. जर तुम्ही ती करू शकत नसाल, कारण आपण सगळ्याच गोष्टी करू शकत नाही आणि ते क्रिएटिव्ह काम आहे, त्याच्यासाठी स्पेशलायझेशन पाहिजे. करेक्ट. जर ती तुम्ही करू शकत नसाल तर तशी माणसं मार्केटमध्ये आहेत, तशी एक्सपर्ट माणसं मार्केटमध्ये आहेत, त्यांची मदत घ्या. आता टॅगलाईनची असाइनमेंट दिल्यानंतर बरेच जण काय करतात, एक तर स्वतः बनवतात, दॅट इज फर्स्ट चॉईस. दुसरं त्यांच्या फॅमिली मेंबरला सांगतात, तिसरं त्यांच्या मुलांना सांगतात, चौथं त्यांच्या एम्प्लॉईला सांगतात. यांची मदत घ्यावी का? ऑफकोर्स घेतली पाहिजे, कारण तुम्हाला उद्योग तुमचा जास्त माहिती आहे. पण जर ती बनवली असेल तर तुमच्या एखाद्या एक्सपर्टकडनं जर ती चेक करून घेतली तर त्याचा फायदा खूप जास्त होऊ शकतो. मग टॅगलाईन बनवायची असेल तर ती साधी आणि सोपी असावी, लक्षात राहील अशी असावी. तुमच्या उद्योगाचं सार त्या एका टॅगलाईन मधून कळावं, म्हणजे तुमची स्पेशालिटी काय, तुमची ओळख खरी कशासाठी, कशी म्हणजे काय करतो तुम्ही, त्याचं रिफ्लेक्शन त्याच्यामध्ये असेल. तुमचा उद्योग आणि ती टॅगलाईन ही मॅच होणारी असेल. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती कुणाचीही कॉपी केलेली नसावी. एखादी फेमस लाईन उचलली, त्यातले शब्द चेंज केले आणि वापरली, अशी बिलकुल करू नका, कारण ते सेल्फ इमेजशी कनेक्टेड आहे. तुमचं रिफ्लेक्शनच तुमच्या बिझनेसमध्ये असतं. याच्या अगोदर मी हा विषय बोललेलो आहे. तुम्ही जर कॉपी करत असाल, टॅगलाईन असेल, पॅकेजिंग असेल, लोगो असेल, प्रॉडक्ट असेल, याचा अर्थ तुमच्याकडे स्वतःची क्रिएटिव्हिटी नाही, याचा अर्थ तुमच्याकडे स्वतःची विचारशैली नाही, याचा अर्थ तुमच्याकडे स्वतःची निर्णय क्षमता नाही. तुम्ही फक्त कॉपी पेस्ट करू शकता, दुसरं काही करता येत नाही. तर कॉपी पेस्ट करू नये का? त्यातल्या चांगल्या गोष्टी घ्याव्या इन्स्पिरेशन, पण कॉपी करू नये. तर कॉपी नसावी. काही सिंपल टॅगलाईन आपण समजून घेऊ. आपल्या सगळ्यांना माहिती, टाटा नमक देश का नमक, अमूल दूध पिता है इंडिया, किंवा अशा अनेक आहेत. करेक्ट. तुम्हाला सॉरी, बायको गेली माहेरी काम करी पितांबरी, गेली माहेरी काम करी पितांबरी, आपले रवींद्र प्रभुदेसाई सर आणि पितांबरी प्रोडक्ट्स, अशा अनेक आहेत, पण त्या अपील झालेल्या आहेत. बरोबर ना? तशी तुमच्याही शेअर करायला आवडतील. तुम्ही जर तुमच्या टॅगलाईन शेअर केल्या तर नक्कीच आवडतील आम्हाला ऐकायला. तुमची टॅगलाईन बनवण्यासाठी काही मदत हवी असेल तर तीही करायला आवडेल. मधुरा मॅडम त्याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे. इनफॅक्ट त्यांची USP आहे ती टॅगलाईन बनवणं. मधुरा मॅडम, टॅगलाईनवर काही बोलता येईल तुम्हाला? येस, इथे दया यांनी 2 टॅगलाईन शेअर केलेल्या आहेत, त्या मी वाचून दाखवते. वी इन्श्युअर युअर स्माइल आणि मुश्किल वक्त कमांडोज तक, क्या बात है. तो तुमचा प्रोडक्ट तुमचा व्यवसाय जर सांगता आला तर. मला वाटतं आज पहिल्यांदाच जॉईन केल्यामुळे आम्ही अजून थोडे कनेक्ट नाहीये, पण आम्हाला व्यवसाय समजला तर अजून ती टॅगलाईनची मजा पण आम्हाला घेता येईल. सो डेफिनेटली येस सर म्हणतात तसं की टॅगलाईन बनवणं ही माझी आवड आहे, व्यवसाय पण आहे. कारण शब्दांशी खेळणं हे व्यवसायातलं मुख्य काम असल्यामुळे आणि USP असल्यामुळे अनेक उद्योजकांच्या टॅगलाईन्स बनवून दिलेल्या आहेत. आपले एक व्यावसायिक मित्र आहेत, त्यांचे गुरुकृपा कन्स्ट्रक्शन्स बिझनेस आहे, त्यांची आपण टॅगलाईन अशी बनवून दिलेली आहे, उत्तम घरांची निर्मिती हीच आमची संस्कृती. आणि ते सगळीकडे ही टॅगलाईन वापरत असतात आणि त्यांना त्याचा खूप फायदा पण झालेला आहे. तर अमोल भोकरे यांनी शेअर केलेला आहे त्यांचा सोन्या चांदीचा व्यवसाय आहे. तर अलंकारचे अलंकार असं त्यांनी टॅगलाईन शेअर केलेली आहे. तर त्यांच्या दुकानाचं नाव आहे अलंकार ज्वेलर्स. अलंकारचे अलंकार अशी त्यांनी टॅगलाईन शेअर केलेली आहे. ओके, ग्रेट. आणि कोणी काही प्रयत्नात असतील तर तुम्ही शेअर करू शकता. टॅगलाईन बद्दल मला बोलायला निश्चितच आवडेल की जसं टाटा नमक देश का नमक, त्यांना खूप मोठा विचार केलेला आहे की टाटा नमक देश का नमक. यामुळे होतं काय की प्रत्येक भारतीयाला वाटतं की हे आपलं मीठ. एक्झॅक्टली. त्या एका त्यांच्या टॅगलाईन मधला पॉवरफुल शब्द काय आहे की देश हा त्यांच्या टॅगलाईन मधला पॉवरफुल शब्द आहे. तर तुमच्या टॅगलाईन मध्ये पॉवरफुल शब्द आला पाहिजे, हे तुम्ही विचार करा. टाटा नमक देश का नमक. आता
पितांबरीला काय सांगायचंय की खूप इझी आहे. तुमची तांबे आणि पितळीची भांडी घासणं खूप अवघड गोष्ट आहे. ओके, खूप अवघड गोष्ट आहे. त्याला पूर्वी ना चिंच, मीठ हे सगळं करावं लागायचं. बरोबर. आणि ते अवघड गोष्ट आहे. पण पुरुष सुद्धा पितांबरीनं ते काम करू शकतात. बायका जाऊ द्या, पण पुरुष सुद्धा ते काम इझिली करू शकतात जर तुमच्याकडे पितांबरी. त्यांना हे सुचवायचंय की बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी. म्हणजे बायको जरी नसेल तरी पुरुष, घरातला पुरुष, जे बाईला सुद्धा कंटाळा येणारं काम पितांबरीनं सोपं केलेलं आहे, हे त्यांना सांगायचंय. आणि प्रॉडक्ट पेक्षा ती टॅगलाईन फेमस झाली. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. LIC टॅगलाईन, अजूनही ती टॅगलाईन हिट आहे. तर तुमच्या व्यवसायामध्ये जर तुम्ही एक टॅगलाईन मनापासून केली, इतकी हिट केली, मी तुम्हाला सांगते तुमचा बिझनेस हा जगाच्या कानाकोपऱ्यात सुद्धा जाऊ शकतो. पितांबरी बघा तुम्ही, प्रशांत दामले म्हणजे पितांबरी नंतर कनेक्ट झालं प्रशांत दामले आणि ती टॅगलाईन हिट झाली. हिट. तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही आज इथे जे उद्योजक हा कार्यक्रम बघताय, तुम्ही शांतपणे बसा आणि फक्त तुमची सगळी एनर्जी ना तुमच्या व्यवसायामधली एक जबरदस्त टॅगलाईन बनवण्याकडे करा. आमचं एक प्रॉडक्ट आहे, काल माझं आणि सरांचं बोलणं झालं. त्या प्रॉडक्टची टॅगलाईन आम्ही ना 4 तासात, ज्यांना एक शब्द सुद्धा बोलता येत नाही स्टेजवरती, नॉट अ सिंगल वर्ड, अशा कुठल्याही व्यक्तीला जर तुम्ही आणलं आमच्या समोर, आम्ही त्याला 4 तासात उत्तम बोलायला शिकवतो. तर त्याची, त्या कार्यक्रमाची, त्या कोर्सची, त्या प्रॉडक्टची टॅगलाईन आहे 100% फरक, नाहीतर पैसे परत. सुपर. दॅट इज द टॅगलाईन ऑफ दॅट प्रोग्राम. काही सांगायची गरज नाही, फक्त आम्ही लिहितो 4 तासाची कार्यशाळा, 100% फरक, नाहीतर पैसे परत. एकतर स्टेजवर बोलायला लागा, नाहीतर पैसे घेऊन जा. सिंपल. खूप काही इमेजेस इतक्या भरलेल्या असतात ना की मी याव करतो, मी त्याव करतो, मग असं, मग नाशिक मधलं सगळ्यात पहिलं आम्ही खूप, काहीही तुमची एक टॅगलाईन, तुम्ही न बोलता तुमची टॅगलाईन बोलली पाहिजे. तो टॅगलाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. टाटा नमक, देश का नमक. देश इज अ व्हेरी पॉवरफुल वर्ड. आणि त्याचं रिफ्लेक्शन असावं, नुसती टॅगलाईन करून चालत नाही. त्यांच्या पूर्ण प्रोडक्ट्स मध्ये, पूर्ण सर्व्हिसेस मध्ये देश हा फर्स्ट आहे टाटांच्या बाबतीत. ट्रू. की बाबा नाही नुसतं देश का नमक म्हणायचं आणि मग सगळा पैसा टाटा नाही. तुम्ही बघा, रतन टाटा खऱ्या अर्थानं देशासाठी काम करतात. ते त्या मिठामधून जे उत्पन्न घेतात ते परत देशावरती खर्च करतात. रिफ्लेक्शन पण असावं. एक्झॅक्टली. अदरवाईज नुसतंच टॅगलाईन भारी बनवलीये, कॅची बनवलीये, नो, दॅट वोंट वर्क एट ऑल. काही जण शेअर करतायत, व्हेरी गुड, आज सगळे एकदम फुटाणे खाये, स्वस्त रहे. ओके सर, आपण एकदा भेटूया, बोलूया ह्यावरती. अजून आपण छान पण बनवू शकतो. संदेश सरांनी शेअर केलेली आहे. ओके, अमोल बोकरे आहे, अलंकारचे अलंकार, नात्यांना येईल बहार. ग्रेट. तृप्ती, स्मार्ट किड्स प्री स्कूल, नर्चरिंग द फ्युचर. ओके. स्मिता गोटीकर, श्री गृह उद्योग म्हणजेच खाद्य सेवा. ओके. अजून बघा, तुम्हाला अजून काही कॅची बनवता आलं तर सगळ्यांना. सेल्फ एम्प्लॉई ग्रुप, ग्रो युअर बिझनेस. व्हेरी गुड. अजून एक सगळ्यांना मी एक छोटीशी विनंती करते की तुमचा उद्योग किंवा तुमचा क्लायंट कोण आहे, हिंदी, इंग्लिश, मराठी भाषिक असेल तर तुमची टॅगलाईन ही इंग्लिश ठेवा, काही हरकत नाहीये. पण जास्त मराठी क्लायंट असेल, म्हणजे तुमच्या क्लायंटला कनेक्ट होणाऱ्या भाषेतली टॅगलाईन असली पाहिजे, मग ती अजून पॉवरफुल बनेल. तुमचा क्लायंट कुठली भाषा बोलतो. माझ्याकडे बरेच क्लायंट्स येतात आणि म्हणतात की मधुरा मॅम, आमच्याकडे ना मला इंग्लिश बोलायला शिकायचंय, मला इंग्लिश बोलायला शिकायचंय. मी म्हणते का बरं? नाही, मी इंग्लिशमध्ये कमी पडते, मी इंग्लिशमध्ये कमी पडतो, माझा कॉन्फिडन्स इंग्लिश बोलताना कमी पडतो. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला कोणासमोर बोलायचंय? नाही, कोणासमोर नाही, माझा क्लायंट तर मराठी भाषिक आहे, मग कशाला इंग्लिश ताटत आहात? बरोबर. करेक्ट करेक्ट. शिका ना, पॅशन म्हणून शिका, आवड म्हणून शिका. पण तुमचा मग टॅगलाईन पण तुमची मराठी असेल, जर तुमचा क्लायंट मराठी असेल तर ती
पटकन कनेक्ट होते. किंवा तुमचा क्लायंट जरी मराठी बोलणारा असेल पण तो उद्योजक आहे, इंग्लिश त्याला कळतं, तरी हरकत नाहीये इंग्रजी. पण अगदी मराठी भाषिक क्लायंट आहे आणि टॅगलाईन इंग्लिश आहे तर कनेक्टच होणार नाही ना ती. बरोबर. त्यामुळे हे एक भान ठेवलं पाहिजे. टॅगलाईन बनवताना सोपी, सुटसुटीत असावी, रिफ्लेक्ट होणारी असावी टॅगलाईन. पॉवरफुल शब्द वापरा. पॉवरफुल शब्दांचा वापर जर टॅगलाईन मध्ये असेल तर माणूस त्या शब्दांना कनेक्ट होतो आणि तुमच्या व्यवसाय, अरे हा ओके हा ह्याचा व्यवसाय आहे, तो लक्षात राहतो. तो टॅगलाईन वरती असं आपल्याला वाटतं की टॅगलाईन असेल नसेल तरी, असेल तर खूप छान. आमच्याकडे एक नाशिकमध्ये एका उद्योजकीय क्लब मध्ये एक मेंबर आहेत. त्यांनी त्यांची टॅगलाईन बनवलेली की ते म्हणाले की मी वकील आहे आणि माझा एक केटरिंगचा व्यवसाय पण आहे. तर त्यांनी अशी टॅगलाईन बनवलेली. ते सांगायचे, स्वतःचं नाव सांगायचे आणि म्हणायचे जमलं तरी कळवा आणि तुटलं तरी कळवा. जमला तर केटरिंग आहे आणि तुटलं तर मी वकील आहे. इट वॉज इज टॅगलाईन. आणि ती एक टॅगलाईन बोलले ना की सगळे म्हणजे सगळ्यांना समजून जायचं ओके आम्ही यांच्याकडे कशासाठी जायचंय. सो एक टॅगलाईन, आणि त्या एका टॅगलाईन वरती त्यांना टाळ्या मिळायच्या, बाकी ते काहीच बोलायचे. ओनली दॅट टॅगलाईन. पीपल यूज टू कनेक्ट विथ हिम. लोकांच्या लक्षात राहायचं ओके यांना कुठे बोलवायचं. करेक्ट. की तुमच्या व्यवसायामध्ये नक्की टॅगलाईन क्रिएट करा. अनेक जणांनी टॅगलाईन शेअर केलेली आहे. कुणालाही मार्गदर्शन हवं असेल तर येस, वी आर देअर टू हेल्प यू, वी आर देअर टू गाईड यू. डेफिनेटली तुम्ही टॅगलाईन वरती काम करा, कारण ती टॅगलाईन तुमचा व्यवसाय 10 टाइम्स वाढवू शकते, याच्यावरती विश्वास ठेवायचा. तुम्हाला आवडलेलं काही टॅगलाईन शेअर करता येतील? जसं एक माझे मित्र होते, ते फायनान्स मध्ये होते, फायनान्स मध्ये काम करतात, तर त्यांची टॅगलाईन होती ते लोनही द्यायचे आणि फायनान्स मध्ये पण होते. ते म्हणायचे की पैसे असतील तरी या, पैसे नसतील तरी पण या. क्या बात आहे. पैसे असतील तरी या, पैसे नसतील तरी या, असं त्यांचा म्हणायचा अर्थ होता. तर तुमच्या कामामध्ये त्याचं रिफ्लेक्शन असावं. हल्ली एक मसाल्याची ऍड येते मराठी टीव्ही न्यूज चॅनलवर, चव महाराष्ट्राची, तर ते कनेक्ट होतं तसं. आणि तुमच्या व्हॅल्यू सिस्टमशी कनेक्ट असेल तर तो तुमच्या बिझनेस वाढवायला मदत करतो. ऑथेंटिक आहे कळतं ना माणसाला, तर त्याचा फायदा नक्की होईल. आपली केपर लोणच्याची पण ऍड आहे. बरेच लोणचे मसाले येतात पण केपर लक्षात राहतं ना ते टॅगलाईन मुळे. चवीनं खाणार त्याला केपर देणार. टॅगलाईन हिट झाली. चवीनं खाणार त्याला केपर देणार. जो खवय्या आहे, म्हणजे थोडक्यात त्यांना काय सांगायचंय, जो खवय्या आहे त्याच्यासाठी ही गोष्ट आहे. आणि लोक भरपूर पैसे स्पेंड करतात, स्वतःची टॅगलाईन बनवून घेतात. टॅगलाईन आहेत, जिंगल्स पण बनवून घेतात. जिंगल्स पण, टॅगलाईन, जिंगल्स. तुमच्या व्यवसायामध्ये असे काहीतरी शब्द असले पाहिजे जे तुमच्याशी, तुमच्या व्यवसायाशी कनेक्ट होतात. तुम्हाला आवडलेल्या टॅगलाईन सुद्धा तुम्हाला शेअर करता येतील. तुमची टॅगलाईन असेल तुमच्या प्रोडक्ट किंवा बिझनेसची, तर ती शेअर करा. त्याच्यामध्ये आमची काही मदत हवी असेल तर त्याच्याकडून तसं आम्हाला कळवा. जर ती केलेली नसेल तर ती बनवा. त्याच्यासाठी तुमचे मित्र, परिवार, फ्रेंड्स, रिलेटिव्ह यांची मदत घ्या. मुलांची मदत घ्या. ती मुलं खूप क्रिएटिव्ह असतात. जर तसं काही नसेल तर एक्सपर्ट माणसं तुमच्या ओळखीचे असतील, त्यांच्याकडनं त्यांची पेड मदत घ्या. सगळंच काही गुगल आणि युट्यूबवर सापडत नाही. काही गोष्टी ह्या पेड असतात, त्यांच्याकडनं तुमची मदत घेतली तर आवडेल. कारण तुमची प्रोफेशनल माणसांचं काम किंवा प्रोफेशनल माणसांची मदत घेतली तर स्पीड वाढतो, वेळ वाचतो, रिझल्ट वाढतात. तर त्याचा फायदा नक्कीच होऊ शकेल. टॅगलाईन बद्दल अजून तुम्हाला काही शेअरिंग असेल, काही प्रश्न असतील तर विचारले तर त्यांची उत्तर द्यायला मधुरा मॅडमला आणि मला आवडेल. आपल्या टेक्निकल टीम हेड आहेत आकांक्षा मॅम, त्यांनी एक छान टॅगलाईन शेअर केलेली आहे. माइंड स्पीक्स, फाइंड युअर सेल्फ विदिन. ही त्यांची कंपनी आहे आणि त्यांची टॅगलाईन आहे त्यांच्या कंपनीची. करेक्ट. DMITचं आहे. ते पर्सनॅलिटी आयडेंटिफाय करतात, त्याप्रमाणे स्किल डेव्हलप करायला मदत करतात. त्यामुळे त्यांची ती टॅगलाईन. जो आपला पहिला टॉपिक होता, स्वतःला शोधा. येस. फाइंड युअर सेल्फ विदिन. करेक्ट. ते कनेक्ट झालेलं आहे. येस, व्हेरी गुड. तो माझ्या कंपनीची टॅगलाईन आहे. माझ्या कंपनीचं नाव आहे इन्स्पायर इन कॉन्फिडन्स अकॅडमी आणि माझ्या कंपनीची टॅगलाईन आहे वी रेस्पायर टू इन्स्पायर. आम्ही इतरांना इन्स्पायर करण्यासाठी श्वास घेतो.
सो गुड, सो गुड, सुपर. थँक्यू. या पद्धतीनं आपली टॅगलाईन, आपल्या कंपनीचं नाव हे सगळं कनेक्ट झालं पाहिजे. मराठी, इंग्लिश, हिंदी काहीही शब्द तुम्ही वापरू शकता. सर म्हणाले तसं की डेफिनेटली मदत घ्या, छान टॅगलाईन बनवा, तुम्हाला त्याचा कुठे फायदा होईल ते कळणार. अजून एक फक्त छान इनपुट देते मी. तुमच्या कंपनीची एक टॅगलाईन आहे, इट्स ओके, पण तुम्हाला तुमचं एक प्रॉडक्ट फेमस बनवायचंय किंवा तुम्हाला वाटतंय की हे माझं प्रोडक्ट आहे ना एकदम रॉकिंग प्रोडक्ट आहे. आपल्याकडे बघा 10 गोष्टी असतात, चितळ्यांकडे 100 गोष्टी विकायला आहेत, पण चितळे म्हणजे बाकरवडी. येस, चितळे म्हणजे बाकरवडी. ओके, तुम्ही दुकानात गेलात, अमूलचं आम्रखंड आहे आणि चितळ्यांचं आम्रखंड आहे, तर तुम्ही मे बी अमूलचं घ्याल, पण बाकरवडी चितळ्यांचीच उचलून आणा. तर तसं तुम्हाला तुमचं एखादं प्रोडक्ट हिट करायचंय, एकदम हिट, म्हणजे तुम्ही ना तुमच्याकडे त्या प्रॉडक्ट साठी लोक आले पाहिजे. मग तुमचा ज्वेलरीचा बिझनेस आहे, तुमचा सिस्टीम्सचा बिझनेस आहे, तुमचा फूडचा बिझनेस आहे, तुमची स्कूल आहे, त्याला युएसपी बद्दल पण आपला टॉपिक आहे, पण युएसपी जर क्रिएट करता आली आणि तुमचा त्या प्रॉडक्ट साठी लोक आले, ते घेण्यासाठी लोक आले आणि बाकीच्या गोष्टी तुमच्याकडनं घेतल्या, तर त्या प्रॉडक्ट साठी पण तुम्ही एक टॅगलाईन बनवू शकता. म्हणजे ते प्रॉडक्ट वरती फोकस करा. प्रॉडक्ट इतकं मोठं बनवा, इतकं मोठं बनवा, इतकं मोठं बनवा की जसं नाशिकमध्ये, नाशिककर इथं बरेच, मी नाशिकची असल्यामुळे मी सांगू शकते की काही नाही, फक्त साबुदाणा वडा इट हॅज बिकम सुपर बिग. करेक्ट. 4 फ्रँचायझीज काढतात लोक फक्त साबुदाणा वडा विकून. एक ब्रँड आहे नाशिकमध्ये, त्याच्यावरती आता म्हणजे जोक्स पण येतात. साधना चुलीवरची मिसळ, ओनली चुलीवरची मिसळ हिट झालेला आहे. आणि तो व्यक्ती, त्यांनी आम्हाला काही हा कार्यक्रम स्पॉन्सर वगैरे केलेला नाहीये कोणी, येत आहेत म्हणून आम्ही बोलतोय, नो वन हॅज स्पॉन्सर्ड दिस प्रोग्राम. पण नाशिक चुलीवरची मिसळ, चुलीवरची मिसळ बिकेम द हिट 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 हिट. इतका हिट झाला, मला सांगायला आवडेल तुम्हाला की 2013-14 साली तो व्यक्ती मिसळ फक्त विकायला लागला. तो मिसळ विकता विकता आज तिकडे बऱ्याच गोष्टी आहेत, गाडी, बैलगाडी, काय 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 अनेक गोष्टी आहेत. आणि गर्दी असते, म्हणजे त्याच्याकडे रविवारी तर तुम्ही जाऊ शकत नाही, तुमचा श्वास गुदमरायला लागेल कोरोना काळामध्ये सुद्धा, इतकी गर्दी असते. आणि त्याच्याकडे गर्दी असते म्हणून त्याच्या आजूबाजूला 4-5 मिसळीचे दुकानं लावलेत की त्याची गर्दी आमच्याकडे येते म्हणून, आणि तिथेही गर्दी असते लोकांची. सांगायची मजा म्हणजे फक्त मिसळ विकली त्या माणसानं, आणि आता त्याचे 3 मोठे मोठे हॉटेल्स आहेत. त्यांना चुलीवरची मिसळ, ओनली बाय सेलिंग मिसळ अँड दॅट वर्ड, दॅट चुलीवरची मिसळ. मी हे का बरं सांगते, या भागामध्ये आपल्याला वाटतं पण शब्दांची ताकद खूप मोठी आहे. आणि ती चुलीवरची मिसळ इतकी हिट झाली की कोविड सिच्युएशन मध्ये जेव्हा वॅक्सिन आलं तेव्हा नाशिककरांच्या मध्ये एक जोक फिरायला लागला की एक खिडकी आहे, त्या खिडकीत एकच माणूस उभा आहे, वॅक्सिन, आणि दुसऱ्या खिडकीमध्ये खूप गर्दी झाली आहे आणि तिथे लिहिलेलं आहे चुलीवरचे वॅक्सिन. So it became the hit point. It became that चुलीवरची मिसळ became the hit point. तुमच्या व्यवसायामध्ये काय हिट होऊ शकतं शब्द वापरल्यामुळे, यू नेव्हर नो. गो फॉर इट, ट्राय करा. डेफिनेटली देअर इज सम वर्ड जो तुमच्या व्यवसायामध्ये आणि तुमच्या प्रॉडक्टसाठी आवश्यक आहे. कंपनीची टॅगलाईन बनली असेल तर प्रॉडक्ट वरती काम करा. एकच प्रॉडक्ट असं जबरदस्त बनवा की त्या प्रॉडक्टमुळे आणि टॅगलाईनमुळे लोक तुमच्याकडे येतील, अँड देन यू कॅन सेल ऑल अदर प्रोडक्ट्स ऑल्सो. सुपर. आय होप इट वॉज हेल्पफुल. टॅगलाईन बद्दल तुम्हाला काही शेअर करायला आवडेल, काही प्रश्न विचारायला आवडतील तर आपल्याकडे थोडा वेळ आहे, बोलता येऊ शकेल. तुमच्या प्रश्नांना ऍड्रेस करायला मधुरा मॅडमला आणि मला आवडेल. तुमची टॅगलाईन शेअर करायला आवडेल, तुमचा अनुभव, तुम्ही ती कशी बनवली, तुम्ही कोणाची मदत घेतली का, हे सुद्धा ऐकायला आवडेल. तुम्हाला काही एक्सपर्टची मदत हवी असेल तर ते सुद्धा ऐकायला आवडेल. गुड, खूप छान. एवढी शांतता का आहे? सगळ्यांनी शेअरिंग केलेल्या आहेत टॅगलाईन, पण अजून कोणाला काही बोलायचं असेल किंवा ह्याच्यावर आम्हाला काम करायचंय हे पण तुम्ही शेअर करू शकता. येस. काही प्रोडक्ट टॅगलाईन मुळे फेमस आहेत. प्रोडक्ट काय माहित नाही, म्हणजे टीव्हीवर खूप सुंदर ऍड येते त्या प्रोडक्टचं. ते प्रोडक्ट आपण
खात नाही, पण त्या प्रोडक्टची ऍड खूप सुंदर आहे. त्या प्रोडक्टची जी टॅगलाईन ती अशी आहे की कुछ कर ऐसा दुनिया बनना चाहे तेरे जैसा, आणि तो आहे तो पान मसाला आहे. पण त्याची टॅगलाईन वर त्यांनी एवढं काम केलं की तो पान मसाला फेमस झाला. सो गुड. सर फेसबुक वरनं काही शेअरिंग आलेत, घेऊ का? हो, घेता येतील. येस येस. तर फेसबुक वरती उन्मेष थत्ते सर लिहित आहेत. ओके, त्यांनी छान एक, अरे बापरे किती फेमस आहे, हमारा बजाज बुलंद भारत की बुलंद तस्वीर. येस येस, व्हेरी नाईस. राजाराम चिकणे सरांनी शेअर केलेलं आहे, युअर सर्च फॉर फर्निचर एंड हिअर. त्यांचा फर्निचरचा बिझनेस आहे. येस येस. त्यांनी लिहिलेलं आहे की युअर सर्च फॉर फर्निचर एंड हिअर. छान आहे, एकदम परफेक्ट आहे की तुमचा जो काही शोध आहे फर्निचरचा तो आमच्या दुकानात येऊनच संपतो, म्हणजे इथून परत दुसरीकडे कुठे गिराईक जाणार नाही. तर खूप छान आहे, पॉवरफुल आहे आणि कनेक्ट पण होते पटकन. गुड गुड. अशोक चंदने सर आहे तिथे, डिझाईन फॉर युअर टेस्ट, युअर बजेट अँड युअर लाईफस्टाईल. क्या बात. ओके, इंटिरियर डिझायनर आणि कन्सल्टंट आहे. So good. ओके, त्यानंतर विश्वास वाडे सरांची टॅगलाईन पण आपण घेऊया. त्यांचा सेल्स ट्रेनिंग, बिझनेस स्ट्रॅटेजी, ऑन्टरप्रिनियर्स कोचिंगचा बिझनेस आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, पण तरी आपण सरांची पण आपल्या द्रोणा ऑन्थ्रोलॉजीची टॅगलाईन घेऊया. वी क्रिएट अ डिफरंट ब्रीड ऑफ ऑन्टरप्रिनियर्स. ओके, एकदम परफेक्ट आहे. वेगळे उद्योजक, हुशार असे उद्योजक तयार करण्याचं काम ते करतात. आणि काय असतं माहितीये, तुम्ही जसं बोलता ना, वास्तू तथास्तू म्हणत असतो. येस येस. आपण ऐकलंय ना लहानपणी, तथास्तू म्हणते. त्यामुळं एखादी टॅगलाईन तुम्ही बनवली आणि ती सारखी 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 बोलत गेले, सो तशा घटना, तसे उद्योजक, तसं काम तुमच्याकडनं घडत जातं. सो ह्या फेसबुकवरच्या शेअरिंग्स होत्या. आय होप सगळ्यांचे मी कव्हर केलेत, मला जेवढे इथे आलेले आहेत. सो आज छान शेअरिंग झालंय, इथे पण खूप जणांनी शेअरिंग केलेलं आहे. किती लोकांनी ठरवलंय आज नवीन टॅगलाईन वरती, प्रोडक्ट वरती काम करायचं? ओके, स्मिता गोटीकर मॅमनी सांगितलंय की मी काम करणार आहे. उल्हास पिसाट सर, क्या बात आहे. सो टॅगलाईन वर काम करणार आहात का प्रोडक्ट वरती, प्रोडक्ट टॅगलाईन वरती? प्रोडक्ट वरती. हा, मला वाटतं हो, त्यांचे उकडीचे मोदक खूप फेमस आहेत. उकडीचं बरोबर, हुशार आहे ना मी तेवढी. हो, खूप हुशार आहे. थँक्यू. कारण त्यांनी गणपतीमध्ये 2000 उकडीचे मोदक सेल केले 10 दिवसांमध्ये. तो त्यांना उकडीचे मोदक हे प्रोडक्ट वाढवायचं आहे. एम आय करेक्ट? येस. तो त्यांनी लगेच त्यांच्या डोक्यात चालू झालं असेल की मी ओके उकडीच्या मोदकांच्यासाठी काय. तर व्हेरी गुड. त्याच्यासाठी लोक येऊन त्या बाकीच्या गोष्टी पण सेल करतील. उल्हास पिसाट सर, तुमचं एक शेअरिंग घेऊया आपण. व्हेरी गुड, गुड गुड गुड. मी पण बिझनेस टॅगलाईनचा आधी काही विचार केला नव्हता, पण आता नक्कीच विचार करेन. टॅगलाईन बनवणं आवश्यक आहे. खूप मस्त, खूप मजा येते आणि ती टॅगलाईन सांगताना खूप मजा येते आणि तो आनंद घेऊन आपण ती सांगितली पाहिजे. नाही तर बरेच जण टॅगलाईन करतात आणि ना लाईक अशी ती एनर्जीच नसते की हा काहीतरी बोलायचं म्हणून. नो 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 नो, माय टॅगलाईन इज गोइंग टू बी द मोस्ट सुपर हिट थिंग. त्या ऍटिट्यूड ना तुम्ही टॅगलाईन घ्या. मयूर बडगुसर सर, तृप्ती, इथे अजून सुशील सर आहे. ओके, येस सर. मॅडम, माझी इंजिनिअरिंग कंपनी आहे. ओके, आणि टॅगलाईन आपली आहे डिलिव्हरिंग एक्सलन्स. ओके, ग्रेट. शेख सर, तुमच्याकडून पण आम्हाला ऐकायला आवडेल. आहात तुम्ही? येस मॅम. येस. तर तुम्ही टॅगलाईन आहे, बनवणार आहात, बनवायची आहे नवीन? टैगलाइन बना हुआ है मैम. सेल्फ एम्प्लॉय बिजनेस ग्रुप है हम लोगों का, जैसे अभी, और इसका टैगलाइन है ग्रो योर बिजनेस. आपने वो शेयर किया अभी वही. ओके. हाँ, तो हम लोग ने ना सारे ग्रुप्स को, मतलब जो सेल्फ एम्प्लॉय बिजनेस ग्रुप्स है ना, तो उसमें छोटे छोटे बिजनेसमैन लोग को मिलकर हम लोग जो B2B का हम लोग ने स्टार्ट किया है. तो उसमें हम लोग सब लोग का एक दूसरे की हेल्प करते हैं उसमें बिजनेस में. ओके. तो ये है हमारा ग्रो योर बिजनेस. व्हेरी नाईस. व्हेरी नाईस. एक तुम्हाला मगाशी सरांनी जे सांगितलं ना की सेल्फ इमेज आणि सेल्फ वर्थ वरती काम करायचंय, तर ज्यांचा कॉन्फिडन्स कमी पडतोय किंवा तुमचं काही डिसिजन मेकिंग कमी पडतंय, तर तुम्ही आहे ना स्वतःसाठी पण टॅगलाईन क्रिएट करू शकता.
एकदम पॉर येऊन जाते आणि ते म्हणत राहायचं. सो यू कॅन डू दॅट ऑल्सो. त्याच्यानं पण तुमची सेल्फ इमेज शिफ्ट व्हायला मदत होईल. शिफ्ट व्हायला मदत होईल. तुम्हाला जर वाटतंय की मी डिसिजन उत्तम घेऊ शकत नाहीये तर त्याच्यावर एक टॅगलाईन बनवा, आय एम मधुरा, आणि मग ते एक वाक्य. सो इट विल हेल्प यू टू, ती जी मांजर आहे ना ती मांजराकडून सिंहाकडे जाण्याचा प्रवास सुरू. सो दॅट ऑल्सो कॅन हेल्प यू. कारण आता जसं मी कॉन्फिडन्स कोच आहे, माझी एक फेवरेट टॅगलाईन आहे. ऍक्च्युली तो कोट आहे पण तो मला आवडतो, मी बनवलेला नाहीये, पण आय लाईक दॅट. कॉन्फिडन्स इज ब्युटिफुल, वेअर इट गिव्स यू मोर कॉन्फिडन्स ना. तर असे तुमच्या स्वतःसाठी पण तुम्ही गोष्टी बनवू शकता. सो ग्रेट शेअरिंग, सगळ्यांनी छान शेअर केलं. तर अजून काही तुम्हाला बोलायचंय याबद्दल? आजचे दोन्ही टॉपिक्स छान होते. येस. तर आजची दुसरी असाइनमेंट आपल्याला हा कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून बघतात आहे आणि इथेही वेबिनारच्या माध्यमातून अनेक उद्योजक उपस्थित आहेत. सगळ्यांसाठी तुमची टॅगलाईन बनवलेली असेल तर चेक करून घ्या, एक्सपर्टची मदत घ्या आणि तुमच्या बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जा. चूक करत असाल तर आजच टाळा, आजपासून ती चूक करायची नाही. आज खूप चांगला दिवस आहे ती चूक टाळण्याचा आणि किंवा त्या चुकीवर काम करण्याचा. कारण तुम्ही जर हा कार्यक्रम बघताय आणि इथे आलाय याचा अर्थच असा आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये ती चूक सुधारण्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट आहे. तुम्ही तुमच्या उद्योगाला तेवढंच प्रेम करता आहात जेवढं तुम्ही तुमच्या लाईफला प्रेम करत आहात. तर मग ते एक चांगलं असावं, चांगलं प्रोडक्ट असावं आणि तो जो बिझनेस आहे पुढल्या 50, 100, 200 वर्ष सुद्धा निरंतर चालला पाहिजे. तेव्हा हे सगळं करणं गरजेचं आहे. फक्त सर्व्हायव्हल साठी करायचं असेल तर मग ते चालू शकतं. टॅगलाईन असली काय नसली काय, माणसं टिकली काय नाही टिकली काय, प्रॉडक्टने व्हॅल्यू क्रिएट केली काय नाही केली काय, सगळं चालतं. पण जेव्हा आपण पुढल्या 100-200 वर्षाचा विचार करतो आणि व्हॅल्यू क्रिएट करण्याचा विचार करतो, कारण उद्योजक हा देश बिल्ड करण्याचं काम करत असतो, देश सेवेचं काम करत असतो. पण ते टॅक्सेसच्या माध्यमातून असेल, व्हॅल्यू क्रिएट करण्याच्या माध्यमातून असेल, एम्प्लॉयमेंट जनरेट करण्याच्या माध्यमातून असेल, नवीन इनोव्हेशन करण्याच्या माध्यमातून असेल, ही देश सेवाच आहे ना. आपण सुद्धा देश सेवाच करतो, ती चांगल्या प्रकारे केली पाहिजे. त्याची दुसरी असाइनमेंट तुम्हाला दिलेली आहे आणि ह्या दोन्ही असाइनमेंट करत असताना आमच्या टीमची काही मदत लागली तर नक्कीच आम्हाला कळवा, आम्हालाही ती आवडेल. तर मॅडम कन्क्लुजन करू आणि आपण थँक्यू सो मच. तुम्ही सगळेजण दर रविवार असून पण उपस्थित राहता, हे खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि रविवार ना एक माइंडसेट असतो की रविवार म्हणजे सुट्टी, आज मला काही करायचं नाही, आज मला काही करायचं नाही. हा एक माइंडसेट ब्रेक करून इथं येणं इज अ बिग थिंग. हा माइंडसेट तुम्ही ब्रेक केलाय, त्यामुळे ऑलरेडी तुम्ही उद्योजकतेच्या विकासामधलं पहिलं दुसरं सगळे पावलं उचललेली आहेत. हा, कारण हा माइंडसेट ब्रेक करणं खूप इम्पॉर्टंट असतं ना. संडे नो नो नो, दॅट इज व्हेरी ग्रेट थिंग. अजून 4 रविवार आपल्याला यायचंय. अजून दुसरा माइंडसेट एक ब्रेक केलेला आहे तुम्ही, ते म्हणजे चुकत नाही, मी नाही चुकत, मला सगळं येतं, अहम ब्रह्मास्मी. तो हा दुसरा जो काही एक असतो ना ब्लॉक यशस्वीतेमधला, हम करे सो कायदा, अहम ब्रह्मास्मी, मला सगळं कळतं, नाही माझ्या काही चुका आहेत आणि त्या मला सुधारायच्या आहेत आणि मला रविवारचा माझा वेळ देऊन मी तर तिथे बसून त्याच्यावर काम करणार आहे. ही दुसरी चूक ऑलरेडी, ही मानसिकता तुम्ही ब्रेक करताय. या 2 मानसिकता ब्रेक करून तुम्ही इथे येताय. तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणारच आहे. आम्हाला दिसतंय तुम्हाला तुमच्या फ्युचरमध्ये डेफिनेटली तुम्ही इम्प्लिमेंट पण करताय. तिसरी महत्वाची गोष्ट, तर डेफिनेटली फेसबुकवरती जो कार्यक्रम बघतायत सगळे आपले श्रोतेवर्ग आणि इथे झूम वेबिनार मध्ये जे उद्योजक अटेंड करतायत, डेफिनेटली तुमच्या व्यवसायामध्ये 360चा शिफ्ट येणार आहे, आलेलाच आहे अशी आमची खात्री आहे. कारण आतमधून सगळं काम चालू आहे आणि कार्यक्रमाचा सक्सेस आज आम्हाला 6वा भाग करावासा वाटतोय उत्साहानं. त्यामुळे आम्हाला वाटतंय हा कार्यक्रम ऑलरेडी हिट झालेला आहे, एवढ्या लोकांपर्यंत हा कार्यक्रम पोहोचतो आहे आणि आम्हाला कार्यक्रम पोहोचण्यापेक्षा परत तुम्ही काम करताय का, तुमच्यामध्ये शिफ्ट होतोय का, तुमच्यामध्ये बदल होत आहेत का आणि तुमचा व्यवसाय पुढे जातोय का. कारण सरांची जी टॅगलाईन आहे ना, डिफरंट ब्रीड ऑफ ऑन्टरप्रिन्युअर,
ते घडतायत का नाही, परत आमचा फोकस तिथे आहे. त्यामुळे हे जी काही सेवा कार्य आपण घेतलेलं आहे, जसं मी पहिल्या भागात म्हटलं की देहाकडून देवाकडे जाताना वाटेत देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. आणि काय द्यायचं उद्योजकांना, तर 1 तास रविवारचं देऊ, त्यातून डेव्हलपमेंट झाली तर आनंद आहे. बरोबर. तर तो आनंद आम्ही घेतोय, कारण तुम्हाला जे देत असताना आमच्याकडे जे येत आहे, ब्लेसिंग्स येत आहेत किंवा एनर्जी येते, वी आर गेटिंग दॅट एनर्जी बिकॉज यू आर शिफ्टिंग. सो थँक्यू सो मच. सगळ्यांचे मनस्वी आभार. तुम्ही येत आहात, अशाच उत्साहानं येत राहा. अजून 4 भाग आहेत. 4 भागामध्ये तुम्ही एखाद्याचं आयुष्य बदलू शकता, एखाद्याचं आयुष्य तुम्ही बदलू शकता. तर हा भाग, याची इमेज आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायला विसरू नका. एक तुमचं पाऊल कुणाचंही आयुष्य बदलू शकतं. ओके, त्यामुळे देणाऱ्यानं देत जावे. आपण आपलं काम करत राहावं. तुम्ही अजून ही इमेज तुमच्याबद्दल, ह्या कार्यक्रमाबद्दल सांगत राहा आणि लवकरच यशस्वी व्हा आणि आम्हाला तुमच्या सक्सेस स्टोरी ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच. येस आकांक्षा. पिसाट म्हणून आहेत, त्यांना काहीतरी बोलायचं. ओके, माझं लक्ष नव्हतं. पिसाट सरांना. येस उल्हास सर, येस, आम्हाला ऐकायला आवडेल. आजचा एपिसोड फारच छान होता. थँक्स टू मधुरा मॅडम, विश्वास सर. पुढच्या एपिसोडमध्ये मला शौर्य फाउंडेशन बद्दल कळलंय, विश्वासवाडे सरांचा जो त्यांचा उपक्रम आहे. तर नेक्स्ट एपिसोडमध्ये थोडंसं त्यांनी त्याबद्दल काही शेअर केलं तर आम्हाला ऐकून घ्यायला फार आवडेल. आणि दाल राईस ATM वगैरे मी काही हे पाहिलं तर नक्की काय कॉन्सेप्ट आहे, काय हे आहे, म्हणजे संस्था कशा प्रकारे काम करते, हे आता वेळेच्या अभावी मला वाटतं आज आपल्याला नाही ऐकता येणार, परंतु नेक्स्ट एपिसोडमध्ये जर विश्वास सरांनी शेअर केलं तर आम्हाला नक्कीच आवडेल. मी असं म्हणेल की तो वेगळा फोकस आपला चेंज होईल, ते होता कामा नाही. कारण ह्या कार्यक्रमाचा मुख्य हेतू जो आहे तो आहे 140 चुकांवर आधारित पुस्तकामधल्या टॉप 20 चुका घेऊन त्या माध्यमातून उद्योजकांना मदत करणे. त्यामुळे सोशल कॉज हा त्याचा उद्देश नाहीये. तर आपण तुम्ही वेबिनार आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर आहात, तिथे बोलता येईल किंवा वेगळं आपण बोलू, त्याच्यावर काही विषय नाही. आणि असं आपण सगळ्यांनीच केलं पाहिजे. थोडं किती घेणार ना आपण, थोडं द्यायला पण शिकलं पाहिजे. आणि आपण देणं लागतो सगळ्यांचं, जसं मॅडम म्हणाल्या. मग ते माध्यम काही असू शकतं, प्रत्येक वेळी पैसे दिले पाहिजे असं काही नाही. आपलं ज्ञान द्या, आपला वेळ द्या, जे आपण देऊ शकतो ते दिलं पाहिजे. त्याच्यातून देश घडत असतो ना, ही देशसेवाच आहे ना देणं. म्हणजे जसं सीमेवर आपले जवान देत असतात तसं आपण सुद्धा काहीतरी देतो ना. टॅक्स देणं असेल किंवा चांगल्या गोष्टी देणं असेल, चांगली पिढी घडवणं असेल, चांगले उद्योजक घडवणं असेल, याच्यातून जर 10, 20, 25, 50 चांगले उद्योजक घडले तर तो टॅक्सेसच्या माध्यमातून देशसेवा घडणारच आहे. तर आपण ते ऑफलाईन बोलू हवं तर तो विषय. थँक्यू सो मच सर. थँक्यू वन्स अगेन ऑल द पीपल हिअर. थँक्यू सो मच.